नमस्कार. आज आपण नागुल जमिनीबद्दल बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण की आपल्या महसूल शब्दांच्या अर्थ जाणून घेण्याची जी सिरीज चालू केली आहे त्या सिरीज मधल्या आज एका नवीन शब्दाचा अर्थ जाणून घेणार आहोत की नजूल जमीन. नजूल जमीन म्हणजे काय आणि त्याला का संबोधलं जातं याबाबत आपले कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलचे ऍडमिन कैलासजी नाईक साहेब यांच्याकडून आपण या नजूल जमीन या शब्दाचा अर्थ जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर शब्द थोडासा नवीन वाटतोय, खूप जुना सुद्धा शब्द आहे. म्हणजे अगदी स्वातंत्र्याच्या काळाच्या दरम्यानचा हा शब्द आहे गावडे साहेब. तर नझूल नझूल जमीन असं म्हटलं जातं. विशेषतः विदर्भ जो प्रांत आहे, विदर्भाचा जो भाग आहे, तर त्या भागामध्ये जी काही संस्थानं त्यावेळी होती, तर ती संस्थानं खालसा होत असताना राजघराण्याकडे ज्या जमिनी होत्या, तर त्या राजघराण्याच्या ज्या जमिनी होत्या त्या शासनाने, राज्य सरकारने जे आहे ते राज्य सरकारच्या ताब्यामध्ये आल्या. राज्य सरकारने ताब्यात घेतल्या संस्थानं खालसा झाल्यानंतर. आणि राज्य सरकारनं काय केलं की या जमिनी जेव्हा ताब्यात घेतल्या त्यावेळी विशिष्ट जे आहे ते कालावधीसाठी त्या जमिनी स्थानिक जे त्या ठिकाणचे प्रशासन करणारी सरकार होती, म्हणजे जसं की महापालिका असतील, तर त्या महापालिकेला त्या जमिनी दिल्या. म्हणजे जमिनी संस्थानाच्या, राजघराण्याच्या, ती संस्थानं खालसा झाली. संस्थानं खालसा झाल्यानंतर ती राज्य सरकारकडे त्या जमिनी आल्या आणि राज्य सरकारनं जे आहे ते एक ठराविक कालावधी घालून 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षासाठी ते जे काही महापालिका असतील त्या ठिकाणचे जे हे आहेत त्यांच्याकडं त्या जमिनी ज्या आहेत त्या दिल्या. स्थानिक सरकारच्या ताब्यात, म्हणजे महापालिका वगैरे ज्या आहेत त्यांच्या ताब्यामध्ये ज्या जमिनी दिलेल्या आहेत, तर त्यांना नजूल जमिनी ज्या आहेत ते असं म्हटलं जायचं. अशी नोंद शासकीय वेबसाईट ज्या आहेत महाराष्ट्र शासनाचे जे आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या दिसून येते माहिती. आणि दुसरं म्हणजे नजूल जमीन जी आहे ती नजूल जमीन ही वापरामध्ये नसते. म्हणजे नजूल जमीन वापरात नसते, परंतु ती त्या महापालिकेच्या परिसरामध्ये असते. नजूल जमीन म्हणजे काय हे आपण पाहिलं, पण नजूल जमीन म्हणजे शेती नसते. ती त्या महापालिकेच्या ताब्यात दिलेली शासनानं, परंतु ती वापरात नसते. आणि ती जमीन मग शासकीयच म्हणावं लागेल, कारण संस्थानं खालसा झाल्यानंतर ती शासनाकडे आलेली आहे आणि शासनाने ती संबंधित महापालिकेला दिली आहे. महापालिका म्हणजे शासनाच्याच अंडर काम करते, त्याच्यामुळे ती शासनाचीच असते. परंतु शासनाने, आता आपण पाहतो की बऱ्याचशा ज्या मिळकती काही आहेत तर त्याच्यावर स्पष्ट महाराष्ट्र शासन असं लिहिलं असतं. म्हणजे जे सरकारच्या जमिनी आहेत राज्य शासनाचं, त्याच्यावर स्पष्टपणे महाराष्ट्र सरकार आणि तर्फे मग कोणी वहिवाट करायला दिला असेल वेगवेगळ्या शर्तीने, तर त्यांची नावं असतात. इथं कसं आहे की जमीन शासनाचीच, पण ती दिली महापालिकेला आणि ती विशिष्ट कालावधीसाठी दिली. म्हणजे शासनाने त्या संबंधित महापालिकेला कायमस्वरूपी दिलेली नाही, काही विशिष्ट कालावधीसाठी दिलेली आहे. आणि ती जमीन सुद्धा वापरात नसलेली असते. जमीन दिलेली जी असते, आता काय होतं की अशा प्रकारच्या जमिनीवर शासनाने काही ठिकाणी परत त्यांच्या त्या महापालिकेच्या माध्यमातून किंवा महापालिकेने शासनाची परवानगी घेऊन शासनाचे काही तिथं ऑफिसेस किंवा काही त्या गोष्टी सुद्धा पुढे काही ठिकाणी केलेल्या आहेत असं वाचण्यात आलेलं आहे. तर ही नजूल जमिनीबद्दलची माहिती होती. तर मित्रांनो, आपण आपल्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर असं जे काही महसूल विषयी वर्ड आहेत, शब्द आहेत, जे शब्द विशिष्ट शब्द आहेत, जे जाणून घेण्याचे, त्या शब्दाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याची ही सिरीज चालू आहे. या सिरीज मध्ये आपण चांगला प्रतिसाद देताय मित्रांनो, सर्वांचं मनापासून आभार आहे. आणि अशाच प्रकारे आम्ही कायदेविषयक नवनवीन माहिती द्यायचा प्रयत्न जो करतोय, हा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अद्याप जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा. धन्यवाद.